नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमपीएससी 2021 प्रिलिम्सचा जो पेपर झाला होता 23 जानेवारीला, त्याचा आपण ॲनालिसिस बघत आहोत. तर आता हा पार्ट 4 आहे. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, हा जो प्रश्न आहे हा इकॉनॉमिक्सची रिलेटेड आहे. ठीक आहे, अर्थशास्त्र यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. रेरा नियमन आणि विकास कायद्या संदर्भात पुढील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा. आता पहिला आहे, सन 2016 मध्ये हा संबंध झाला. घरांच्या खरेदीदारांचे हित सांभाळणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. जम्मू आणि काश्मीर या राज्यात लागू नव्हता. आता बघा, क्वेश्चन आहे रेरा संबंधी आणि ते जम्मू आणि काश्मीरचं नाव घेतलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये 2019 नंतर हा जो आहे हा कायदा तिथे लागू करण्यात आला होता. ठीक आहे, पण 2016 मध्ये संबंध झाला, जम्मू आणि काश्मीर राज्यात लागू नव्हता. तर हे स्टेटमेंट काय आहे? हे स्टेटमेंट तुमचं येते करेक्ट. हे स्टेटमेंट करेक्ट आहे, कारण की 2019 मध्ये 31 ऑक्टोबर, ठीक आहे, 31 ऑक्टोबर 2019 यामध्ये आपण जम्मू काश्मीरचं हे आहे, याच्यामध्ये दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये भाग, एक आहे लडाख आणि दुसरा आहे जम्मू आणि काश्मीर असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर या दोन मध्ये हे स्प्लिट केलंय केंद्रशासित प्रदेश. भारतात याचं विलिनीकरण झाले ऑलरेडी, तर भारताचा भाग होताच, परंतु याचं वेगळं कॉन्स्टिट्यूशन होतं आणि एक वेगळी जे पार्ट आहे तो इंडियाचा मानला जात होता जम्मू आणि काश्मीर. पण 2019 पासून याला आपल्याला म्हणजे दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागलं गेलं. ठीक आहे, जम्मू आणि काश्मीर. तर रेरा जो आहे हा अगोदर लागू होता का? तिथे लागू नव्हता. करेक्ट स्टेटमेंट आहे, जम्मू आणि काश्मीर राज्यात हा लागू नव्हता. 2016 मध्ये संमत झाला. येस, दॅट इज करेक्ट. हे पण करेक्ट आहे. आणि घरांच्या खरेदीदारांचे हित सांभाळणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. रेरा हा जो नियम आहे हा आहे रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट याला कहतात. हा तर हा घरांच्या खरेदीसाठी जो आहे हा ऍक्ट आहे, हा कायदा आहे. ठीक आहे, तर याचं करेक्ट उत्तर जे आहे ते वरील सर्व 4 नंबर जे आहे याचं करेक्ट उत्तर आहेत. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूया. पुढील विधाने विचारत या. रांगती चलनवाढ, ठीक आहे, त्याला आपण काय क्रिपिंग इन्फ्लेशन पण म्हणतो इंग्रजीमध्ये. ठीक आहे, ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असू शकते. पहिलं आहे. दुसरं आहे, चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते. चलनवाढ म्हणजे इन्फ्लेशन. ठीक आहे, हे पण तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते. आणि शेवटचं आहे, चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते. आता बघा, पहिले जे आहे रांगती चलनवाढ. तर रांगती चलनवाढ म्हणजे आपण हे समजून घेऊया. रांगती चलनवाढ म्हणजे समजा एखादी बाळ जन्माला आलाय, ठीक आहे, तर तो रांगतो म्हणजे हळूहळू पुढे जातोय. ठीक आहे, हळूहळू स्लोली. तर स्लोली इन्फ्लेशन, स्लोली महागाई वाढणे म्हणजे स्लोली चलनवाढ वाढणे म्हणजे हळूहळू होणे कुठली गोष्ट, त्याला म्हणू आपण रांगती चलनवाढ. ठीक आहे, क्रिपिंग इन्फ्लेशन म्हणूया त्याला. ठीक आहे, काय होतं त्यावेळेस जे प्राइस लेवल आहे ना ती एकदम हळूहळू वाढत जाते. ठीक आहे, कुठल्याही गोष्टीची प्राइस लेवल हळूहळू वाढत जाते. ठीक आहे, एका विशिष्ट टाइम, समजा एका वर्षाचा पिरियड असेल तर या पिरियडमध्ये ती हळूहळू जी आहे ती वाढत जाते. जसं लहान बाळ आहे ते हळूहळू रांगते, नंतर मग हळूहळू चालायला लागतं, धावायला लागतं. त्या पद्धतीने ही क्रिपिंग जी इन्फ्लेशन आहे किंवा रांगती चलनवाढ जी आहे ती होत असते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे, काही कालांतराने हळूहळू त्यामध्ये वाढ होत जाते. कशामध्ये? प्राईसमध्ये. ठीक आहे, मूल्यामध्ये वाढ होत जाते. ही झाली क्रिपिंग. तर हे जे आहे स्टेटमेंट काय म्हणतायत, रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल करण्यासाठी फायदेशीर असू शकते. येस, ही असू शकते, कारण की काय रांगती हळूहळू पैशाचं मूल्य वाढत जाणे म्हणजे इकॉनॉमी ग्रोथ होत आहे. हे पण इंडिकेशन त्यावरून आपल्याला मिळते की म्हणजे पैशाचं मूल्य वाढत आहे. ठीक आहे, महागाई पण वाढत आहे. ठीक आहे, म्हणजे मागणी पण वाढत आहे. तर डिमांड वाढली तर काय होणार? डिमांड वाढली तर महागाई वाढणार. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आहेत. तर डिमांड वाढते म्हणजे लोकांची जे आहेत, लोक नव्या गोष्टी घेतात, खरेदी करतात, तर डिमांड त्या गोष्टीची वाढणार. एकूणच काय, तर यामुळे जो आहे तर आर्थिक वृद्धी होणार, आपलं जे इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती पण होणार आणि एक फेवरेबल इफेक्ट जो आहे, अनुकूल परिणाम जो आहे तो पण यामुळे होणार. येस, रांगती चलनवाढ हळूहळू जे आहे ती किमती वाढणार. पहिल्यांदा किंमत एखादी गोष्टीची किंमत काय होती 20 वर्षापूर्वी ती कमी होती, पण आता ती किंमत जी आहे ती वाढलेली आहे. ही आपण गोष्ट लक्षात घेणं. आणि ठीक आहे, ते रिझनेबल आहे.
म्हणजे त्याची हळूहळू किंमत कुठल्याही गोष्टीची आहे ती हळूहळू वाढत जाणे हे एक ग्रोथचं इंडिकेशन आहे, हे आपण लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे, चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते. आता हे एक स्टेटमेंट आहे की चलनवाढीच्या काळात जे आहे आपल्याला बरोबर विचारलेलं आहे, हे पण तेवढं लक्षात घ्या. ठीक आहे, बरोबर विचारलं आहे. तर ए इज द करेक्ट वन, हे पण करेक्ट झालं. हे तर चुकलंय तुमचं बी. ठीक आहे, बी डी हे पण चुकीचं आहे. आता 4 किंवा 1 यापैकी तुमचं असू शकतं. तर आपण तिसरं स्टेटमेंट बघूया सरळ सरळ. चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते. ठीक आहे, ऋणको म्हणजे इन्फ्लेशन बेनिफिट्स डेप्टर. जो कर्ज घेतो त्याला चलनवाढ ही लाभदायक असते. आता समजा 10 वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीला तुम्ही कर्ज दिले 1 लाखाचं. ठीक आहे, 10 वर्षापूर्वी 1 लाखाचं कर्ज त्याला दिले. ठीक आहे, 1 लाख. तर 1 लाखाचं समजा कर्ज दिले तुम्ही, तर 1 लाखाचं कर्ज दिले आणि आत्ता जी किंमत आहे, ठीक आहे, तर त्याला आता द्यायला इझी पडेल की 10 वर्ष अगोदर द्यायला इझी पडत होतं? येस, आता द्यायला इझी पडेल ना. चलनवाढ जी आहे ती झालेली आहे, महागाई तर वाढलेली आहे. तर मग महागाई वाढलेली आहे म्हणजे जी वस्तू त्या काळात 10 वर्षापूर्वी जी वस्तू 10 रुपयाला मिळत होती ती आता 25 रुपयाला किंवा 30 रुपयाला मिळत आहे. ठीक आहे, म्हणजे महागाई तर वाढली, पण त्यावेळेस जी 1 लाखाची किंमत होती ती आज 1 लाखाची किंमत काय नगण्य आहे. म्हणजे महागाई तर वाढली, पण ती ऋणकोला जी आहे ती लाभदायक होत आहे, कारण की त्यावेळेस त्यांनी कर्ज घेतलेलं होतं 1 लाख, त्यावेळेस 10 वर्षापूर्वी कर्ज घेतलेलं आहे, त्याला आता द्यायला काय इझी पडणार ना 1 लाख रुपये कर्ज द्यायला. तर ही गोष्ट आहे की चलनवाढ जे आहे, इन्फ्लेशन जेव्हा कधी होते ते जे आहे ते कर्जदाराला लाभदायक असते. तर ही पण स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे 10 वर्षापूर्वी घेतलेली रक्कम 1 लाख जे आहे, 10 वर्षापूर्वी जी व्हॅल्यू होती त्या 1 लाखाची, ती जी व्हॅल्यू आहे आज त्या 1 लाखाची कमी झालेली आहे. इथून 20 वर्षापूर्वी पगार जो आहे माणसाचा 3,000 2,000 होता, आता 30,000 40,000 आहे. म्हणजे पैशाचं मूल्य काय आहे ते कमी झालेलं आहे. तर हीच गोष्ट आहे की त्यावेळी जी व्हॅल्यू होती 1 लाखाची ती महत्त्वपूर्ण होती, पण आता जी आहे व्हॅल्यू 1 लाखाची कमी झालेली आहे. तर आणि चलनवाढ पण महत्त्वाची आहे. तर त्यामध्ये जर चलनवाढ जर पण होत असेल, इन्फ्लेशन पण वाढत असेल, तर इन्फ्लेशन महागाई वाढली. महागाई वाढली, आपण उदाहरण तर बघितलेलं आहे. ठीक आहे, जी गोष्ट त्यावेळेस 10 रुपयात मिळायची ती आता 50 रुपयात मिळते. तर चलनवाढ तर झालेली आहे, तर ही काय करणार, जे कर्जदार आहे त्याला ते लाभदायक आहे. हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. तर आपलं 4 नंबर इज करेक्ट वन, ए आणि सी करेक्ट आहे. आता चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते. तर इन्फ्लेशन वाढलंय तर काय पैशाची किंमत वाढते का? नाही, कमी होते. पैशाचे मूल्य जे आहे ते कमी होते चलनवाढीत, कारण की पैसा जो आहे लोकांकडे भरपूर असतो, म्हणून ते इन्फ्लेशन वाढते ना, की लोक खरेदी करणार बऱ्याचशा गोष्टी. तर त्यामुळे काय त्याची डिमांड पण वाढणार, आणि डिमांड वाढली की पुन्हा चलनवाढ म्हणजे इन्फ्लेशन वाढणार. इन्फ्लेशन वाढलं तर पैशाचे मूल्य जे आहे ते कमी होते, वाढत नाही पैशाचे मूल्य. जेव्हा कधी इन्फ्लेशन होते, चलनवाढ होते, महागाई वाढते, त्यावेळेस पैशाचे मूल्य हे कमी होते. चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते, हे तर सरासर गलत. ठीक आहे, चुकीचं आहे. चलनामुळे उत्पन्न विषमता ही वाढत जाते. ठीक आहे, काहीकडे पैसा असतो, काहीकडे पैसा नसतो, तर आणखी इन्फ्लेशन हे वाढत जाणार, म्हणजे श्रीमंत होत जाणार, गरीब होत जाणार, असं पण म्हणू शकता. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी यांचा सहस्त्रकीय विकास उद्दिष्टांमध्ये समावेश होत नाही. हे पण महत्वाचं आहे, होत नाही म्हणलं आहे इथे. ठीक आहे, तर कुठल्या आता हे माहिती आहे का तुम्हाला? याला काय मिलेनियम डेव्हलपमेंट गोल म्हणतात, MDG, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. ठीक आहे, आता हे रिप्लेस केलेले आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याने. ठीक आहे, तर सहस्त्रकीय विकास म्हणून इंग्रजी पण थोडं तुम्हाला असणं आवश्यक आहे, इंग्लिशमध्ये पण थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे. आता मिलेनियम डेव्हलपमेंट गोल प्रश्न आहे, तर या उद्दिष्टामध्ये समावेश होत नाही. त्यामध्ये कुठले उद्दिष्ट होते हे पण महत्वाचं आहे, ते आपण बघूया. ठीक आहे, एक स्लाइड बघून घेऊया. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्समध्ये कुठले उद्दिष्ट होते. एक आहे इरेडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर. ठीक आहे, गरिबी आणि भूक या 2 गोष्टी संपवणे, हा एक पहिला उद्दिष्ट. दुसरा उद्दिष्ट काय होतं, अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, सगळ्यांना प्रायमरी एज्युकेशन मिळालं पाहिजे, हा दुसरा एक महत्त्वाचा भाग होता यात. प्रोमोट जेंडर इक्वॅलिटी अँड एम्पॉवर वुमन, जेंडर इक्वॅलिटी जी आहे, ठीक आहे, स्त्री पुरुष समानता ही गोष्ट, आणि महिलांचं एम्पॉवरमेंट, ह्या 2 गोष्टी होत्या. रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी, येस,
इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ, त्याच्यानंतर कम्बॅक्ट HIV, मलेरिया अँड अदर डिसीज, इन्शुअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, डेव्हलप अ ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. तर ह्या 8 जे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल होते ते हे 8 गोल होते. आता यात कुठले कुठले ते प्राथमिक शिक्षकांचे सार्वत्रिकरण साध्य करणे. ठीक आहे, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण साध्य करणे तर नाही म्हणताय. ठीक आहे, होत नाही तर हा होतंय. ठीक आहे, हे बरोबर आहे तुमचं, हे होतंय, होत नाही विचारलंय. ठीक आहे, तर हे होतंय, तर ए होतंय. ठीक आहे, ए होतंय, ए होतंय. ठीक आहे, आता आपलं तुमचं उत्तर यापैकी असणार सी किंवा CED. होत नाही म्हणते हा मिलेनियम, तर हे होतंय प्राथमिक शिक्षण जसं आपण यात बघितलं ना. ठीक आहे, अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, यस प्राथमिक शिक्षकाचं आहे, तर हे होतंय. आपल्याला होत नाही विचारलेलं आहे. ठीक आहे, हे होतंय, तर हे तुमच्या उत्तरात नकोय. ठीक आहे, ए तुमच्या उत्तरात नकोय. पुढचं स्त्री पुरुष समानतेवर यस, हे पण बघितलं आहे इथे बघा. प्रमोट जेंडर इक्वेलिटी अँड एम्पॉवर वुमन, तर हे पण होतंय. अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे, आता इथे बघा. रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी हे दिलेलं आहे. ठीक आहे, तर आता प्रश्नावर येऊया थोडा. पर्यावरणीय शाश्वतता सस्टेनेबिलिटी सुरक्षित करणे, हे पण होतं, हे क्लिअर कट होते. ठीक आहे, इन्शुअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. आता रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी आणि अर्भक मृत्यूंचे प्रमाण कमी करणे, तर सी जो आहे हा डाऊटफुल आहे. हे 3 तर डेफिनेटली होते. ठीक आहे, तर यातला हा डी पण हा कटला, तर करेक्ट आन्सर ही सी इज करेक्ट हो. ठीक आहे, मग अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे, रिड्यूस इन्फंट मोर्टॅलिटी आणि रिड्यूस चाइल्ड. आता चाइल्ड आणि इन्फंट मध्ये फरक आहे. ठीक आहे, चाइल्ड अँड इन्फंट मध्ये फरक आहे. इन्फंट मध्ये जस्ट जे अर्भक आहे, अर्भक म्हणजे जस्ट जन्मलेलं. ठीक आहे, जस्ट ज्याचा जन्म झाला. ठीक आहे, जे 6 महिन्याचा आहे, 6 महिन्यापेक्षा कमी आहे, आणि जे 6 महिन्यापेक्षा जास्त आहे तो काय बनणार, चाइल्ड बनणार. ठीक आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. अर्भक म्हणजे जस्ट म्हणजे ज्याचा जन्म जस्ट झालेला आहे, त्याचं प्रमाण कमी करणे हे म्हणत आहे. पण इथं जे आहे, इथं म्हणत आहे की चाइल्ड मोर्टॅलिटी. ठीक आहे, बालक मृत्यू दर कमी करणं हा त्याचा उद्देश आहे, ना की अर्भक. ठीक आहे, हे जे आहे हे तुमचं जे आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोलमध्ये नव्हतं, तर याचा समावेश होत नाही. कशाचा, याचा समावेश नव्हता, या 3चा समावेश होता, सीचा समावेश नव्हता. सी इज करेक्ट वन. पुढे असं निरीक्षणात आलं आहे की पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट आर्थिक दृष्टीच्या उद्देशात नेहमी संघर्ष असतो. बरोबर आहे. विकास आणि पर्यावरण शाश्वत यामध्ये नेहमी परस्पर ट्रेंड ऑफ असतो. येस, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी ऑफन कॉन्फ्लिक्ट ग्रोथ अँड ऑब्जेक्टिव्ह. येस, ग्रोथ ऑब्जेक्टिव्ह ट्रेड ऑफ बिटवीन द डेव्हलपमेंट अँड द एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी. नेहमी बघा, कधी आपल्याला डेव्हलपमेंट कुठं करायची असते, एक स्पेसमध्ये किंवा कुठल्या जागा, तर एन्व्हायरमेंटल इश्यू तिथे नेहमी येतात. हे जे कॉन्फ्लिक्ट आहे हे नेहमी होत असतं. त्याच्यामुळे तुमचं ए आणि बी दोन्ही हे बरोबर आहे. ठीक आहे, तर जेव्हा कधी तुम्हाला समजा पर्यावरणाचा कुठे डेव्हलपमेंट करायचे असेल, तर पर्यावरणाचा विषय तिथे नेहमी जो आहे आपल्याला फेस करावा लागतो, आणि हा करत राहावा लागणार. ठीक आहे, कारण की पर्यावरण तसंही धोक्यात आहे आणि डेव्हलपमेंट जर करायचं आहे, तर हे दोन्ही जे आहे हा ट्रेड ऑफ जो आहे हा होत राहणार आहे, आणि नेहमी यात संघर्ष बघायला मिळणार आहे. शाश्वता, पर्यावरण शाश्वता आणि आर्थिक वृद्धी. ठीक आहे, दोन्ही हे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघणार आहे हा आपण. वातावरण बदलाबाबत आर्थिक कृती नियोजन याची शिफारस करते. ठीक आहे, वातावरण बदलाबाबत आता आपण हे बघणार आहोत. तर यात बघूया, टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा अभियान, किनारपट्टी प्रांत संबंधी राष्ट्रीय अभियान, वात अभियान. ठीक आहे, वात अभियान ना. विंड मिशन म्हणतो त्याला. ठीक आहे, विंड मिशन. त्याच्यानंतर वातावरण बदल आणि आरोग्य अभियान, मिशन ऑन क्लायमेट चेंज. बघा, राष्ट्रीय कृती नियोजन शिफारस यामध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहे. तर काय वाटतं तुम्हाला? हा असा प्रश्न आहे की कृती नियोजन जे आहे, नॅशनल क्लायमेट चेंज नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज जो आहे, यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहे. टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा निर्मिती, वेस्ट टू एनर्जी मिशन. यस, देन किनारपट्टी प्रांत संबंधी राष्ट्रीय अभियान, नॅशनल मिशन ऑन कोस्टल एरियाज हे पण आहे. विंड मिशन, यस दॅट इज ऑल्सो करेक्ट. आणि वातावरण बदल, क्लायमेट चेंज अँड हेल्थ
हे पण महत्वाचं आहे. मिशन ऑन क्लायमेट चेंज अँड हेल्थ हे पण महत्वाचं आहे. सो यापैकी वरीलपैकी सर्व जे आहे हे करेक्ट उत्तर आहे. पुढील विधाने विचारात घ्या. सोलर मिशन बद्दल हा प्रश्न आहे आणि यस, सोलर मिशन जे आहे 2010 मध्ये सुरू करण्यात आले आहे, हे पण करेक्ट आहे. आणि 2021-22 पर्यंत 1,00,000 मेगावॅट वीज निर्मिती करणे यांचे उद्दिष्ट आहे. ठीक आहे, 1,00,000 मेगावॅट 2021-22 पर्यंत. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. ए आणि बी हे जे आहे दोन्ही बरोबर आहे. सी इज अ करेक्ट वन. थर्ड स्टेटमेंट जे आहे यामध्ये करेक्ट आहे. पुढचा प्रश्न होता, नीती आयोगाच्या 2017 ते 20 या त्रैवार्षिक आराखड्याची उद्दिष्ट कुठली आहे? ठीक आहे, तर यामध्ये ए जे स्टेटमेंट आहे करेक्ट आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणे, हा म्हणजे बरेच वेळा हे न्यूजमध्ये होतं. आणि दुसरं आहे 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे, हे पण बरोबर आहे. पण इथे एक म्हणजे एक इलॉजिकल स्टेटमेंट आहे, 2022 पर्यंत प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणे. हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं ठरता येते. ठीक आहे, असं कुठलीही गोष्ट नाही. ए आणि बी तुमचं करेक्ट आहे. ए आणि बी करेक्ट. 4 नंबर जे आहे तुमचं करेक्ट उत्तर होतं. ठीक आहे, केंद्रीय विद्यापीठात म्हणजे विद्यापीठाची स्थापना 2022 पर्यंत करणं असली कुठलीही गोष्ट झालेली नव्हती. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2022-2000 चा ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात योग्य आहे? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. ठीक आहे, आता इथे बघा काही इलॉजिकल स्टेटमेंट दिलेले आहे. ठीक आहे, मुले आणि मुली या दोहोंच्या बाबतीत प्राथमिक आणि माध्यमिक पातळीवर गती 30% पेक्षा खाली आणणे. आता हे बघा, हे स्टेटमेंट आहे 30% पेक्षा खाली आणणे. आपल्याला तर सगळी संपवायची आहे. ठीक आहे, तर 30% पेक्षा खाली आणणे हे चुकीचं आहे. गळती आपल्याला जवळपास 100% आपल्याला जे आहे प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये आपल्याला मुलांची प्रेझेंटी जी आहे ती असणं आवश्यक आहे आणि गळती जी आहे ती थांबवणं पण अपेक्षित आहे. तर इथे काय म्हणते, गळती 30% पेक्षा खाली आणणे हे चुकीचं स्टेटमेंट होतंय. हे चुकलेलं आहे, म्हणजे हे पण चुकलंय. आणि येस, ठीक, पुढे बघ. जन्माच्या वेळेचा दर हजारी अर्भक मृत्यूदर 20 पेक्षा कमी करणे खाली आणणे. ठीक आहे, 20 पेक्षा कमी आणणे. हा, दर हजारी अर्भक मृत्यूदर 20 पेक्षा खाली आणणे, कुठली गोष्ट यामध्ये नाही आहे. ठीक आहे, अर्भक मृत्यूदर. ठीक आहे, जन्माच्या वेळेस माता मृत्यूदर गुणोत्तर खाली लाखामागे 100 पेक्षा खाली आणणे. जन्माच्या वेळेचे माता मृत्यूदर लाखामागे म्हणलंय. ठीक आहे, 100 पेक्षा खाली आणणे. हे स्टेटमेंट एकदम करेक्ट स्टेटमेंट आहे. ठीक आहे, लाखामागे 1,00,000 ज्या गरोदर महिला आहे यांच्या मागे जे आहे 100 पेक्षा जे आहे हे माता मृत्यूदर हे कमी आणणे हे त्याचं एक या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणचं उद्दिष्ट आहे. जन्म, मृत्यू, विवाह आणि गरोदरपणात या संबंधित नोंदणी 100% पर्यंत साध्य करणे. यस, जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला याची नोंदणी तर असतेच, विवाह कधी झाला आणि गरोदरपणा याची नोंदणी जी आहे 100% साध्य करणे हे पण एक त्याचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, तर सी आणि डी करेक्ट आहे. सी आणि डी इथे आहे. 4 नंबर जे आहे तुमचं करेक्ट उत्तर होतं. पुढचा प्रश्न, 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देखरेख मोजमाप करता येण्याजोगे 27 लक्षांच्या उद्देशाने किती मुख्य गटात विभाजन केले होते? फॅक्च्युअल प्रश्न आहे. 6 गटात हे विभाजन होता. 27 लक्षांचे किंवा उद्दिष्टांचे जे आहे हे किती मुख्य गटात जे आहे ते विभाजन केलेलं होतं ते 6 गटात होतं. 27 उद्दिष्ट 6 गटात. ठीक आहे, 11वी पंचवार्षिक योजना. पुढचा प्रश्न, विधाने बरोबर आहेत. कोणती विधाने पुढीलपैकी बरोबर आहेत असा प्रश्न आहेत. तर 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार, आता जागतिक विकास अहवाल म्हणजे ह्युमन कॅपिटल इंडेक्स. ठीक आहे, ह्युमन कॅपिटल इंडेक्स बद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकतेच्या संदर्भात सूचित केला जातो. करेक्ट उत्तर आहे आणि हे पण करेक्ट आहे. मानवी भांडवल निर्देशांक हा 0 आणि 1 यांच्या दरम्यान असतो. यस, जर ह्युमन कॅपिटल इंडेक्स जेव्हा कधी पब्लिश होतो, जेव्हा कधी येतो त्यावेळेस ज्याचं जे निर्देशांक आहे ना तर 0 आणि 1 यांच्या दरम्यान, 0 ते 1च्या दरम्यान
याचा निर्देशांक असतो, हे पण बरोबर आहे. आणि 19च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकतेच्या संदर्भात सूचित केला जातो. यस, दॅट इज ह्युमन कॅपिटल इंडेक्स. ह्युमनचं कॅपिटल आपल्याकडे किती आहे आणि भविष्यात त्याचा काय परिणाम किंवा काय त्याचे जे आहे ते उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी काय असतं, नेक्स्ट जनरेशन, त्या सगळ्या गोष्टी ह्युमन कॅपिटल इंडेक्समध्ये दर्शवण्यात येतात. ठीक आहे. आणि ते त्याची रेंज किती असते, 0 ते 1च्या दरम्यान. ठीक आहे. पुढे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, SDG. आता आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल बघितले, 8 होते. ठीक आहे. त्याला रिप्लेस करण्यासाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलची जी आहे ती हे झाली. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल बघा, नो पॉवर्टी, 0 हंगर. 3 नंबरला आहे गुड हेल्थ अँड वेलबिंग. 4 नंबरला आहे क्वालिटी एज्युकेशन. 5 नंबर जेंडर इक्वालिटी, क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन. 6 नंबरला. 7 नंबरला येते अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. 8 नंबरला येते डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. 9 नंबरला येते इंडस्ट्रीज, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, रिड्यूस इनइक्वालिटी. 10 नंबरला. देन 11 नंबरला सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. 12 नंबरला आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. 13 नंबरला येते क्लायमेट ॲक्शन. 14 नंबरला लाईफ बिलो वॉटर. 15 नंबरला लाईफ ऑन लँड. 16 नंबरला पीस अँड जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन. 17 नंबरला आहे पार्टनरशिप फॉर द गोल. हे जे सगळे गोल जे आहे यांना अचीव करण्यासाठी पार्टनरशिप फॉर द गोल हे 17 नंबर. हे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. किती गोल आहे टोटल, 17. मिलेनियम किती होते, 8 होते मिलेनियम. आता किती आहे, हे 17 आहे. तर हे म्हणजे सगळ्या गोष्टी ते कव्हर केलेल्या आहेत, ज्या बेसिक आहेत, ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या. तर कोणती विधाने योग्य आहेत सस्टेनेबल शाश्वत विकासाच्या संदर्भात पुढील संयुक्त राष्ट्राची परिषद रिओ दी जानेवारी येथे 2015 मध्ये झाली. तर हे जे आहे चुकीचं आहे, 15 मध्ये नाही, 2012 आता करेक्ट उत्तर आहे. तर हे तुमचं इथे चुकलं. हे समजा चुकीचं आहे, तर हे पण इथे चुकलंय. अजून कुठे नाही कुठे. ठीक आहे. शाश्वत विकास ध्येय जागतिक ध्येय म्हणून ओळखले जातात. तर हे ध्येय आहे करेक्ट. यस. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, त्याला ग्लोबल गोल्स पण म्हणलेलं आहे. ठीक आहे. शाश्वत विकास ध्येयांची सहस्त्रकातील म्हणजे तेच आपलं जे आपण बघ ना मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. तर हेच आहे मिलेनियम सहस्त्रकातील विकास ध्येयांची मिलेनियम डेव्हलपमेंट गोलची जागा घेतली. हे पण तुमचं एकदम करेक्ट उत्तर आहे. BC इथे करेक्ट 1, BC एकाच ठिकाणी आहे तर करेक्ट आहे. आणि हे शेवट शाश्वत विकास ध्येय जानेवारी 2012 पासून अस्तित्वात आली नाही, 2016 पासून ही अस्तित्वात आली. ठीक आहे, 1 जानेवारी. तर B आणि C तुमचं करेक्ट आहे. मिलेनियम डेव्हलपमेंटची जी जागा आहे ती घेतली सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलनी. 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे आहे ते होते 8 होते. ठीक आहे. आणि हे जे आहे यस त्याला ग्लोबल गोल्स पण म्हणलं जातं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलला. ठीक आहे. 2012 पासून हे जे आहे रिओ दी जानेरो जी बैठक झाली कुठली, युनायटेड नॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, संयुक्त राष्ट्रीय परिषद रिओ दी जानेरो 2012 मध्ये झाली. ठीक आहे. आणि 2016 पासून हे अस्तित्वात आले. पुढचा जो आहे प्रश्न, पेन्शन संबंधी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू केली आहे? कोणासाठी आहे? यस, श्रमयोगी मानधन योजना. श्रमयोगी म्हणजे जे मजूर लोक आहे, ठीक आहे, जे दुसऱ्याच्या शेतावर कामाला जातात किंवा दुसऱ्या ठिकाणी कामावर जातात किंवा मजूर आहे, कुठलेही मजूर असो. बांधकाम मजूर, यस, बांधकाम मजूर म्हणजे कुठले, कन्स्ट्रक्शन वर्कर, जे बिल्डिंग्स वगैरे काम करतात ते वर्कर, सगळे बांधकाम मजूर त्यात आले. दृकश्राव्य कामगार, यस, हे पण आहे. मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार, हे पण आहे. सगळे कामगार टोटल श्रमयोगी मानधन योजना. जो कोणी कामगार असेल, बेरोजगार असेल, जो कामावर जातो, दुसऱ्या मजुरीसाठी जातो, त्यासाठी ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे. ठीक आहे. तर 18 ते 40 वर्ष असेल तुमचं तर तुम्ही याला अप्लाय करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं कुठला इन्कम टॅक्स कटायला नको यामध्ये. ठीक आहे. म्हणजे इन्कम टॅक्स तुमचा जो आहे दरवर्षी कुठला नको तुमचं. यात 3 योजना आहे वेगवेगळ्या. ठीक आहे. एक शॉपकीपरसाठी वेगळी योजना आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे श्रमयोगी आहे ही जी आहे ही योजना मजुरांसाठी स्पेशली बनलेली आहे.
आणि अजून एक योजना आहे ती आहे शेतकऱ्यांसाठी. ती पण योजना, आपण तिन्ही योजना ह्या वेगळ्या कव्हर करून ह्या पेन्शन योजना आहे. 3,000 पर्यंत तुम्हाला पेन्शन मिळेल वयाच्या 60 वर्ष झाल्याच्या नंतर. तुम्हाला काही छोटा प्रीमियम इथे पेड करावा लागतो. ठीक आहे. 18 ते 40 वर्ष जर तुमचं वय असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. जर मजूर असेल तर, जे कोणी मजूर असेल ते याला अप्लाय करू शकता. पेन्शन तुम्हाला 60 वर्षानंतर मिळेल. ही योजना आहे तर सगळ्या मजुरांसाठी ही योजना होती, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ठीक आहे. होती नाही, हे आहे क्वेश्चन मध्ये, ही होती तुमच्या उत्तरासाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी खरे काय आहे? खरे काय, बरोबर काय? वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे, बरोबर आहे. लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झाली आहे, हे पण बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहेत. लोकसंख्या, हा बघा, वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे. घटत आहे का? घटत आहे. भले लोकसंख्या वाढत का नाही आहे, पण जो वृद्धी दर आहे ना, जो रेट आहे, जो पॉप्युलेशन ग्रोथचा रेट आहे तो घटत आहे. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. लोकसंख्या भलेही वाढत आहे पण जो दर आहे, रेट आहे, तो कमी होत आहे. पहिल्यांदा लोकांना 10-10, 5-5, 8-8 मुलं असायची, आता 2 किंवा 1 ही रेंजमध्ये असतं. 3 एक्सेप्शनल. ठीक आहे. हे तर करेक्ट स्टेटमेंट आहे. लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. येस, हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. तरुण लोकसंख्येचा हिस्सा जो आहे तो कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. हे पण स्टेटमेंट जे आहे हे करेक्ट स्टेटमेंट आहे. ठीक आहे. तर चला, तर हा, याचा करेक्ट आन्सर आहे ए आणि बी दोन्ही करेक्ट स्टेटमेंट आहे. पुढचा, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनासंबंधात कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य म्हटलंय, चुकीचं कुठलं आहे ते कळत आहे. तर हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू सेवांचे उत्पादन मूल्य परदेशाच्या निव्वळ उत्पादन घटकाचे फॅक्टर इन्कम दाखवते. यस, हे जे आहे बरोबर आहे. याच्यात निर्यात आयात समावेश असतो, परंतु परदेशाच्या निव्वळ उत्पादन घटकाचे उत्पन्न समाविष्ट नसते. हे जे आहे हे चुकीचे स्टेटमेंट आहे. याला निव्वळ उत्पन्न म्हणतात कारण यामध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नातून भांडवली घसाऱ्याची वजावट केली असते. हे पण जे आहे, हे जे आहे हे करेक्ट तुमचं आहे. ठीक आहे. तर बी जे आहे हे बी इज इनकरेक्ट. कुठला आहे चुकीचं, अयोग्य कुठला आहे? हे आहे. याच्यात निर्यात आयात यांचा समावेश असतो, परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न जे आहे त्यामध्ये समाविष्ट नसते. ठीक आहे. हे जे आहे चुकीचं स्टेटमेंट आहे, त्यामध्ये असते, समाविष्ट असते. पुढचा प्रश्न, नागरी नियोजन आणि प्राचीन वारशाचे जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह व नागरी खात्यांतर्गत कोणती योजना राबवली जाते? कोणती योजना आहे ती? हृदय. हृदय ही जी आहे योजना आहे महत्वपूर्ण योजना आहे, तर ही करेक्ट आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स. तर ही जे उद्देश समोर, वारशाचे जतन, जे कुठले हिस्टॉरिक ठिकाण आहे त्याचं जतन करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून गृह व नागरी खात्यांतर्गत कुठली हृदय ही योजना, HRIDAY, हृदय म्हणू शकतो, ही योजना राबवली जाते. तर हे याचं करेक्ट उत्तर आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईव्ह लॉंग, स्टे स्ट्रॉंग, स्टे हेल्दी अँड वेल्दी, बी हॅपी, स्टे कनेक्टेड विथ अस. तो आता आपण पुढचा जो आहे सायन्सचा आहे, त्याच्यानंतर राज्यशास्त्राचा पण काही पार्ट आहे जो एक्झाममध्ये विचारला गेलेला होता, तो आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.